स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। येत्या 6 सप्टेंबर 2025ला आहे गणपती बाप्पांचं विसर्जन। अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय कशासाठी करायचा आधी आपण हे जाणून घेऊया। कसं असतं, आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टींमध्ये झगडत असतो। कधी आपल्याला आनंद, कधी दुःख, कधी तडजोड, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात अनुभवत असतो। पण आपली जर का काही इच्छा असेल की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, किंवा गणपती बाप्पांना जाता जाता आपल्या काही गोष्टींकडे तुम्हाला जर का त्यांना ती गोष्ट नमूद करायची असेल, तुम्हाला ती त्यांना सांगायची असेल, किंवा तुम्हाला गणपती बाप्पांना जाता जाता तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं गणपती बाप्पाला सांगायचं असेल, तर त्यासाठी एक खूप साधा सोपा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही कोणासाठीही करू शकता, अगदी स्वतःसाठी काय कोणासाठीही करू शकता। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी, नवऱ्यासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, कोणासाठीही करू शकता। अगदी आईसाठी, वडिलांसाठी, ज्यांच्या इच्छा असं तुम्हाला वाटतं की पूर्ण व्हाव्या त्यांच्यासाठी करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर किंवा तुमच्या मूर्तीसमोर जिथे तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे, विसर्जनाच्या दिवशी सकाळी तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या शुद्ध गाईच्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या घ्यायच्या आहेत। किती? जेवढं तुमचं वय आहे तेवढ्या। म्हणजे समजा तुमचं वय जर का 15 आहे तर 15 वाती घ्यायच्या, तुमचं वय 25 आहे तर 25 वाती घ्यायच्या, तुमचं वय 35 आहे तर 35 वाती घ्यायच्या। अशा पद्धतीने 35, 25 जेवढं तुमचं वय असेल तेवढ्या वाती घ्यायच्या। एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये त्या वाती मांडायच्या आणि त्यानंतर ती इच्छा म्हणत तुम्हाला ते सर्व दिवे लावायचे आणि गणपतीला ओवाळायचे। एवढंच करायचं आहे आणि गणपती बाप्पाकडे आपली ही इच्छा मागायची आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची। त्यानंतर जास्वंदाचं फूल, दुर्वा नक्कीच अर्पण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ।